कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी, आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त झणझणीत भाजी करूया। उंदिव बनवूया का आपण? उंदिव? हा, काय ग फाल्गुनी, त्याला केवढी तयारी लागते, आज नको ना। पण मला खूप आवडते ना काकुमा। अगं पण मी नको कुठे म्हणते, आपण उद्या किंवा परवा करूया। माझ्यावर लक्ष ठेवायला आलेत काय दोघी? मी शक्तिहीन झाल्यापासून ही माकडं डोक्यावरच नाचायला लागलीत। पण हा नक्की काय डाव आहे ते एकदा कळू दे मला, मग हा हत्तीच कसा या माकडांना चिरडतो ना ते कळेल। अंतापर्यंत जाताना जिथून सुरुवात झाली ते विसरायचं नाही। सगळी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात। ते एक शब्द होते त्यांचे। मला जाणवलं ती देवी आईच आहे। त्यांचं आज पुन्हा भेटणं, अचानक मला हे सगळं सांगणं, हे सगळं देवी आईने योजलंय। आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, तुला काही हवं आहे का? अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही। कदाचित ह्याच वाक्यात ध्वजापर्यंत जाण्याचा मार्ग असेल। पण हा अंत कुठला, आरंभ कुठला? ह्या अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा। नाही तर होते मला शक्ती हवी, शक्ती हवी। मारून टाकणार आहे, सगळ्यांना मारून टाकणार आहे, बळी जाणारच। पण आता ही वेळ नाही, ही वेळ नाही म्हणजे, ही वेळ नाही म्हणजे काय? त्या त्रिनयनाच्या लेकींकडनं अपमान सहन करत आहे मी। मला विचित्र वीणा हवी आहे, विचित्र वीणा वाजवून शक्ती हवी आहे मला। शक्ती मिळणार नाही। म्हणजे म्हणजे आता शक्ती मिळणार नाही। शक्ती मिळणार नाही म्हणजे, शक्ती मिळणार नाही म्हणजे पुन्हा तोडफोड केलीस, तोडफोड करतेस आणि माफी मागतेस। माझे पाय धरून काय होणार आहे? तू खरं तर नेत्राचे पाय धर, फक्त पाय नको धरूस, तिच्या पायावर नाक घास, तरी तुला माफी मिळणार नाही। कारण तुझी लायकीच नाही आमच्या पायावर डोकं ठेवायची। जर बाजूला वा। साहेब, हे अंत आरंभाचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं। नेत्र, तू बराच वेळ झाला या एकाच गोष्टीचा विचार करतेस। तू नको ना टेन्शन घेऊस या सगळ्याचं प्लीज। हे बघ नेत्रा, तू असा विचार करून बघ, आत्तापर्यंत प्रत्येक वेळी देवी आईने आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवलाय। इथून पुढे सुद्धा देवी आई आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेल।
हा तेजस. हो, कार्यकारांनी फाईल पाठवली होती माझ्याकडे. चेक केली आहे मी, साईन झाली आहे. मी आणून देतो तुला. मित्र, मी फाईल देऊन येतो तेजसला. आणि दार लॉक करून घ्या तू. हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला. इथून पुढचा प्रत्येक क्षण तुला हा विरोचक त्रासात जगायला लावणार आहे. ध्वज मिळालाय ना तुला? मिळालाय ना ध्वज? देऊन टाक मग. घाबरतेस? हिम्मत असेल तर दे ध्वज. घाबरतेस का? हिम्मत असेल तर देऊन टाक ध्वज. ध्वज नाही, मृत्यू देणार आहे मी तुला. तू मृत्यू देणार आहेस मला? तू मृत्यू देणार आहेस? नाही देऊ शकत तू. तू मृत्यू देऊ शकली असतीस ना तर हा विरोचक इथे नसता. सत्य हे आहे की काहीही करू शकत नाहीस तू. काहीही. या विरोचकाचं अस्तित्व नाही मिटवू शकत तू. तुझ्या पोटात हा जो गर्भ वाढतो, तू त्रास देणार मला? बोल ना, तू त्रास देणार? त्रिनयना देवीच्या लेकींनी इतक्यांदा तुला तोंडावर पाडलंय, तरी तुझ्या फुशारक्या संपत नाहीत. बघ बघ विरोचका काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. धड बोलता सुद्धा येत नाहीये तुला. यापुढे अशी वायफळ बडबड करण्यापेक्षा देवी आईला शरण जा आणि हे युद्ध संपवायला भीक माग तिच्याकडे. तो शक्य नाहीये, शक्य नाहीये तो. मित्रा, मित्र सोड. उठ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.